उपक्षेत्र तिसरे आरोग्य सर्व स्तरावरील नागरिकांसाठी सुलभ, किफायतशीर व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेची सुनिश्चिती करणे व त्याद्वारे राज्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान वाढविणे यासाठी आरोग्य सेवांचा विस्तार करून ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्व नागरिकांना पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे। विशेषज्ञ आरोग्य सेवा आणि संशोधनासाठी परिसंस्था म्हणून मेडिसिटीज स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे। प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे। ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी सातारा जिल्ह्यातील दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल। तसेच मुंबई महानगर परिसरात वैदिक ज्ञान, संगीत, परंपरेवर आधारित वेलनेस उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यात येईल। तुम्ही भेट द्यायला या म्हणजे तुम्हाला समजेल। कर्करोग, मधुमेह व हृदयविकार यासारख्या आजारांचे लवकर निदान करण्याकरता एशियाई विकास बँकेच्या सहाय्यतेतून ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी मोहीम राबवण्यासाठी 4,500 कोटी रुपये किमतीची प्रगती योजना प्रस्तावित आहे। राज्यातील 29 महानगरपालिका, 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व आरोग्य विभागाच्या सर्व गुणवत्तापूर्ण सुविधा देण्याकरता समन्वय साधणे व कामकाजाचे संनियंत्रण करण्यासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात येत आहे। राज्यात डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविण्यात येईल। यामुळे रिअल टाइम डॅशबोर्डच्या आधारे प्रभावी निर्णय प्रक्रिया आणि संनियंत्रण करणे शक्य होईल। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनारोग्य योजना व महात्मा फुले जनारोग्य योजनेअंतर्गत उपचार संख्येत 1,356 वरून 2,399 इतकी वाढ करण्यात आलेली आहे। जवळपास 1,000 आजार त्यात वाढवले आहेत। आणि अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1,792 वरून 4,537 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत जास्त खर्च होणाऱ्या 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लाख रुपयेपर्यंतची रक्कम राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या निधीतून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 22 लाख रुपयेपर्यंत राज्य सरकार देईल। सार्वजनिक आरोग्याच्या सर्वंकष उन्नतीसाठी एम्स व आयएमच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेच्या प्रशिक्षण व संशोधनासाठी नागपूर येथे भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य संस्था स्थापन करण्यात येईल। राज्यात 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित आहेत। त्यापैकी नव्याने मान्यता दिलेल्या 11 महाविद्यालयांची बांधकामे विविध टप्प्यावर आहे। स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या संस्थेच्या इमारतीच्या एकत्रीकरणाकरता बृहद आराखडा तयार करण्यात आला आहे। राज्यात विविध जिल्हा आरोग्य संस्थांची बळकटीकरणाची कामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी 360 खाटांचे रुग्णालय बांधकाम, नर्सिंग कॉलेज व वसतिगृहाचे काम प्रस्तावित आहे। उपक्षेत्र चौथे सॉफ्ट पॉवर राज्यास भाषा, कला, क्रीडा व संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे। या बाबीचे जतन, संवर्धन आणि त्याचा प्रसार करणे, सांस्कृतिक वारशाचे महत्त्व विशद करणे, अधिकाधिक प्रसिद्धी देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे।